डोंट रन अवे, भोगा त्या गोष्टीला, किती पण संघर्ष येऊन द्या, सहन करा. जो झुकता है वो दुनिया को झुकाता है बॉस, समझ में आया? झुक जाओ. अरे मग इथं जॉबवाला कार्यक्रम करतोय, घरचे कार्यक्रम करतात, बँकेवाला कार्यक्रम करतोय, वरिष्ठ कार्यक्रम करतायत, सहकारी लावालावी करतायत, पर नोकऱ्या खाऊ राहिलेत आपल्या, प्रमोशन होत नाहीये, झोप येत नाहीये. त्या पत्नीला ऍक्सेप्ट करा, त्या मुलाला ऍक्सेप्ट करा, त्या आईबापाला ऍक्सेप्ट करा, मस्त बाईक गुन्ह्या गोविंदाने जागा. कधी त्यांचा कर्म वाईट परफॉर्म होणार आहे, कधी माझा होणार आहे. लोक अपमान नाही करत, लोक फक्त शब्द देतात, तुमचा अहंकार तुम्हाला अपमान देतो. लोकांचे स्टेटस तुम्हाला दुःख नाही देत, तुम्ही त्या स्टेटसकडे त्या नजरेने पाहतात म्हणून तुम्हाला दुःख देत. मग काही लोक म्हणतात नशीब भगवंतच बनवतात, नशिबात असेल तसं होईल, बघू काय होईल ते आपल्या नशिबात. नशीब भगवंताने पाठवलंय, करूया असं. मग हातात काय? तुमच्या बँकेत बॅलन्स बँक टाकती, नातेवाईक टाकतात का तुम्ही टाकतात? तुमच्या बँकेत जे पेमेंटची सॅलरी जमा होती ती तुमच्या कामामुळे जमा होती का बॉस खुश झालाय म्हणून जमा होती? मग आपल्या प्रारब्धाच्या बँक अकाउंटमध्ये आपण आपले कर्म साठवतो, चांगले आणि मग चांगले आणि वाईट कर्म पाहत असताना तुमच्या लाईफमध्ये दोन्ही पण कर्म जम घ्यायला तयार आहेत. चांगलं आणि वाईट हे दोन्ही कर्माचे फळं आपल्याला भोगायचे आहेत. फक्त ती परिस्थिती मॅच झाली का ते कर्म एंट्री करतात. कारण की भगवंत सर समजतंय ह्या माणसाला इथून याचं वर्तमान काळ याचं एवढी लाईफ दिसते, पण भगवंत लॉंग टर्म जर्नी पाहतात, काय सुख आणि काय दुःख आहे त्याच्या ॲक्शननुसार त्याला देण्याचा प्रयत्न करतात. डोंगर आहेत चांगल्या आणि वाईट कर्माच्या, राशीच्या राशी आहेत. काही जन्माला येताना भोगायचे आहेत, काही मुला थ्रू, काही शाळेत, काही जॉबमध्ये, काही आईबापा थ्रू, काही बायको थ्रू, काही नवऱ्या थ्रू, काही सासू थ्रू, काही सासऱ्या थ्रू, काही नणंद, काही भावजाया, काही दुखणे, काही हॉस्पिटल, काही कंपन्या, काही पॉलिश्या, काही अपलाईन, काही डाऊनलाईन, काही लोक. म्हातारपणापर्यंत जसे जसे सिच्युएशन मॅच होतील ना तसं तसं ट्रान्झॅक्शन फॉलो करायचे. येते लक्षात? धृतराष्ट्र युद्ध संपल्यानंतर, धृतराष्ट्र आंधळी होते माहिती आहे ना, युद्ध संपल्यानंतर कृष्णाकडे गेले, असं मी काय पाप केलं की माझे 100 पुत्र मारले गेले. 100 पुत्र होणं किती मोठं भाग्य आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की राजे 100 वर्षापूर्वी तुम्ही शिकारीला जाताना काय केलं तर 100 अंडे मेले होते, म्हणजे जीव गेलता की 100 जीवाची हत्या झाली तुमच्याकडून, तुम्ही आग लावली होती, त्या आगीत ते भस्म झालते. म्हणले 100 वर्षापूर्वी झालेलं पापाचं फळ 100 वर्षापूर्वी नंतर का? ते म्हणले 100 पुत्र होण्यासाठी फार पुण्य लागतं ना, म्हणजे 100 वर्षात जे तू पुण्य केलं त्याचं फळ म्हणून तुला 100 पुत्र झाले, आणि ते 100 पुत्र झाल्यानंतर पुन्हा तो कर्म परफॉर्म व्हायला त्याला चान्स आला, ते वातावरण भेटलं आणि त्याने एंट्री केली आणि तुझे पुत्र फिनिश केले. तुम्ही म्हणणार मी आता एखाद्याला मस्तपैकी लय शिवाय दिल्या, हाणलं, मर्डर केला, आपल्याकडे पैसे आहेत आपण सुटून येऊ, आपल्याकडे पैसे आहेत सुटून येऊ, ओके नो प्रॉब्लेम, आत्ता सुटून जाशील. पण पुन्हा तो कर्म परफॉर्म व्हायचा सीन तुझ्या लाईफमध्ये येईल तेव्हा त्याला परफॉर्म हो. कर्म कॅन्सल करू शकत नाही. गुड कर्माचं गुड फळ, बॅड कर्माचं नाही. इथं पाप केलं आणि इथं दान पेटीत दक्षिणा टाकली, जमणार नाही असं. कर्मा इंटेन्शन फार इम्पॉर्टंट आहे कर्माचं. एक डॉक्टर आहे, एका पेशंटला 12-15 तास ऑपरेशन करून वाचवायचा प्रयत्न करतोय आणि पेशंट मेला. चांगलं कर्म झालं का वाईट कर्म झालं? कुठलं झालं? किती लोक मान्य करतात की वाईट झालंय? किती लोक मान्य करतात चांगलं झालंय? का? डॉक्टरचं इंटेन्शन होतं त्याला क्युअर करायचं, पण त्याच्याकडे पुण्याचा साठ राहिला नव्हता. समजतंय तुम्हाला? बरं, तुम्ही आंघोळ करतात आणि एक मुंगी तुमची थोडं आध्यात्मिक गाणं ऐकलं, तुम्हाला कळलं ही मुंगी लई तडफडली, तुम्ही त्याला हळूच करून वाट दाखवून द्यावं राहिलात, तरी पण ती मेली. कुठलं कर्म झालं? चांगलं. तुम्हाला एखाद्याने दगड मारला, तुम्ही हुकवला का? तुमच्याकडे पुण्यकर्माचा साठा होता, पण ज्यांनी मारलाय ना त्याचं पाप झालं. एक दिवस मच्छर आला, आईला म्हणला मी जरा फ्लाईट मारून येतो, उडून येतो, जरा बघायचं मला सगळी दुनिया कशी आहे. तो मस्तपैकी पहिलीच फ्लाईट घेत बुंग 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 सगळं केलं, आणि सगळे लोक त्याला ती म्हणली, आई म्हणली कसं बेटा कशी झाली तुझी पहिला प्रवास? अगं आई तुला काय सांगू, सगळे टाळ्या वाजत होते माझ्यासाठी, खुश होते सगळे. तेव्हा आई म्हणली बाळा टाळ्या नव्हते वाजत, तुला मारायचं प्लॅनिंग करत होते ते, पण तू वाचला का? तुझ्याकडे पुण्यकर्माचा साठा होता. येतं एक लक्षात? माशा कोणी कोणी पकडलेल्या आहेत? लहानपणी केलेलं आहे ना सगळे, कुठं नाही नकळत किती कुठं झालेत अशा पक्षी घेऊ घेऊ काटे टोचलेत का नाही बुंग्या, कोणी कोणी केले कुठं नाही लहानपणी. तर मग तुम्ही कुठली पण क्रिया करत असताना तुमचा विचार काय आहे त्या बेसवर कर्मा पकडला होतो.
तुम्ही एखाद्याला प्रोडक्ट देताय, लई भारी प्रोडक्ट केलंय, लोकांना रिझल्ट आलेत, त्याला नाही येत, प्रोडक्टचा प्रॉब्लेम नाही आहे, इथं पण कर्माचा प्रॉब्लेम आहे. अंडरस्टँड? सो डोंट वरी, डोंट टेक टेन्शन, फोकस ऑन युअर कर्मा, नेव्हर गिव अप, परफॉर्म युअर ड्यूटी, रिजल्ट विल बी, जो भी आना है वो आएगा. समझ में आ रहा है? पण जर तुम्ही घाबरत असाल, नाही झालं तर, अरे तुझ्या हातात काहीच नाही आहे ना. भगवंताच्या आईला जेलमध्ये थांबावं लागलं, येस ऑर नो? जा तुम्ही लोकात, करा जोत जागा, जरी त्यांच्याच्याने नाही झालं तरी तुम्हाला काही फरक नाही, तुमचा गुडकर्मा झाला. येस ऑर नो? तर गिल्टमध्ये थांबू नका, टेन्शनमध्ये थांबू नका. गिल्टमध्ये माणसं खरंच आयुष्यात दुःखी राहतात. किती लोकांना पडतं गिल्ट वाटतं, गिल्टनी कधीच गिल्ट ठेवू नका मनामध्ये. आलं लक्षात? आणखीन एक उदाहरण देतो कर्माविषयी. एक नवीन कैदी जेलमध्ये आला 15 दिवसासाठी, आणि ते जेलचं वातावरण बघून त्याला जरा अचंबित झाला. तो दुसऱ्याकडे गेला आणि म्हणला, अरे मी जसा जेलमध्ये आलो तसा हा कैदी रोज भगवंताची पूजा करतो, प्रसाद वाढवतो, आरती गातो, आणि 12 वाजता येऊन याला रोज फटके देतात. प्रॉब्लेम काय याचा? एवढा भारी परफॉर्म करतोय माझ्यासमोर, याला हाणतात का? ते म्हणले, तू त्यालाच विचार जाऊन, त्याला त्रास होतोय का? तुला त्रास होऊ राहिलाय, त्याला त्रास नाही होऊ राहिला ना, तू त्याला विचार. तो हसला, म्हणला हो का, मी तुला लय चांगला दिसतोय. बरं, तू काय कर, जेलरला विचार. ते म्हणले, त्यांनी आहे ना 10 मर्डर करून आलाय बाहेर, कित्येक लोकांचे घर बरबाद करून आलाय, त्याला दिवसभर फटके देऊन फाशी देणार होते, पण त्याचे चांगले कर्म बघून आहे ना त्याची सजा थोडी कमी केली, हे त्याला माहिती आहे, म्हणून त्याला त्रास नाही होत. समज में आ रहा है क्या? 500 सिरियलचा पार्ट आहे, 500 सिरियलचा, आणि तुम्ही 301 सिरियलपासून पाहायला सुरू केलं, आणि बाकीचे दोघं आहेत ते पहिल्यापासून बघतात. आता 301 सिरियल आहे, 3 जण पाहू राहिलेत, पण 2 जण पहिल्यापासून पाहू राहिलेत, आणि हा पहिल्यांदाच पाहू राहिलाय. आता तिथं तो एक हिरो आहे, तो लय मारू राहिलाय त्याला. हा म्हणतो, ए का मारतात, आणि हे दोघं म्हणतात मार. वाय? हा ना, भगवंताला आपली पहिल्यापासून स्टोरी माहिती म्हणून कार्यक्रम केला जातो. आपल्याला माहित नाही ना, म्हणून आपल्याला दया येते. मी का देव वाचव, राम राम. देवाला हसायला येतं, काय भामटाय, काय भामटी, सगळी कुंडली देवाकडे. येस ऑर नो? कोणाला क्लिअर झालं, अंडरस्टँड झालं? सर, भूतकाळ माहिती नाही आहे. त्या कैद्याला त्याचा भूतकाळ माहिती होता म्हणून खुश होता, त्या दुःखात पण तो भोगत. कैकेयीने जेव्हा शाप देऊन रामाला पाठवलं ना वनवासाला, तिचं हृदय एकदम गदगदलं, रडत होती, ऑक्सी बॉक्सी. भरत तिला आई म्हणत होता, पण नंतर महाराणी म्हणायला लागला. एवढा पस्तावा आला, गिल्टमध्ये. म्हणली, भरत मी नाही जगू शकत असं, मला मरायचं आहे. तेव्हा भरत काय म्हणला माहिती आहे आईला? महाराणी, पळू नका ह्या कर्मातून, हे भोगूनच संपवा याला, रडत रडत भोगा, पण ह्या जन्मात संपून टाका हे भाग. याच्यापासून पळालात ना, हे फिरत राहीन पाठीमागं तुमच्या. समज में आया? डोंट रन अवे, भोगा त्या गोष्टीला, किती पण संघर्ष येऊन द्या, सहन करा. जो झुकता है वो दुनिया को झुकाता है बॉस. समझ में आया? झुक जाओ, कोई प्रॉब्लेम नहीं है, झुक जाओ, सहन करा. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्त्रियामध्ये किती भयानक पेशन्स असतं माहीत तुम्हाला? अरे त्या सगळे जे मर्द दिसतात ना, हे स्त्रियांनीच जन्म दिला यांना. येस ऑर नो? ती जर पेटली ना तर अंबाबाई जागी होती. फक्त पेटली पाहिजे आमची अंबाबाई. येस ऑर नो? रात्रीच मी उदाहरण देत होतो, एका बेंडकाला गरम पाण्यात टाकलं आपण, गरम पाण्यात, कोमट पाण्यात टाकलं तर काय करण? टाकल्याच काय करण? लगेच उडी मारून बाहेर येईन. आणि गार पाण्यात टाकलं तर हो ना, तसं आपल्या आजूबाजूला किती गरम पाण्यात आपल्याला टाकलंय, चटके लागू राहिले तरी पण तिथं चटका लागू राहिले. ये ना गार पाण्यात. पण बेंडकाला सुद्धा कळतंय की गरम लागलं का बाहेर पडायचं. अरे मग इथं जॉबवाला कार्यक्रम करतोय, घरचे कार्यक्रम करतात, बँकेवाला कार्यक्रम करतोय, वरिष्ठ कार्यक्रम करतायत, सहकारी लावालावी करतायत, पार नोकऱ्या खाऊ राहिल्यात आपल्या, प्रमोशन होत नाहीये, झोप येत नाहीये. गरम आहे का नाही वातावरण? पलटी मारा या वातावरणातून, या बाहेर, मग बघू आपण लढूया. सगळ्याच सिच्युएशनला आपल्या मनासारखं होणार आहे का? नाही ना. दे तुमचं सुख आहे ना लोकांवर डिपेंड नाही पाहिजे. आपलं सुख लोकांवर डिपेंड असणार नाही, याची काळजी घ्या.
त्या पत्नीला ॲक्सेप्ट करा, त्या मुलाला ॲक्सेप्ट करा, त्या आईबापाला ॲक्सेप्ट करा आणि मस्त बाईकी गुन्ह्या गोविंदाने जागा. कधी त्यांचा कर्म वाईट परफॉर्म होणार आहे, कधी माझा होणार आहे. येस ऑर नो? सेम नसेल ना सिच्युएशन सगळ्यांचा, सगळ्यांच्या शिड्या वेगळ्या वेगळ्या. जन्म जरी तुमच्या रिलेटिव्ह ब्लड रिलेशनमध्ये असतील ना, तर सगळ्यांना वेगळा वेगळा कर्म परफॉर्म करायचा. येस ऑर नो? सगळ्यांची खरखर वाजणार आहे. घरात 3 पोरं, नवरा बायकून आईबाप. आता किती शिड्या खरखर करतील, सगळ्याला तोंड दिलं टाव 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 टाव. त्याच्यात टी व्ही टाव 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 टाव. सगळे एकमेकाला डाउनलोड करू राहिलेत, डेटा ट्रान्सफॉर्म करू राहिलेत. येस ऑर नो? मग तुम्ही म्हणणार सर याचं फळ आता इन्स्टंट का नाही भेटत? ती परिस्थिती मॅच व्हायला लायची. 2010ला शेती लय भारी आली, 12ला पण लय भारी आली, 13ला पण लय भारी आली, 14ला पण लय भारी आली आणि 15ला शेती खराब आहे. काय आहे? शेती खराब आहे. आणि तुम्ही हे सगळं धान्य एका ड्रममध्ये भरताय 5 वर्षाचं, आणि ड्रमला खालून होले, खालून नळे धान्य काढायला. तर आता 2015मध्ये तुम्हाला धान्याची गरज आहे, तर कुठलं धान्य येणार त्या ड्रममधून? कुठलं? किती सालचं? 2014 नाही, 2010. सगळ्यात खाली कुठलं टाकलं होतं? जसं पीठ नाही टाकत का लेडीज, नवीन आलेलं पीठ काय करते लेडीज? डब्यामध्ये कधी टाकते? खाली टाकते का वर टाकते? किती लेडीज आहेत डब्यात नवीन पीठ भरताना पहिलं पीठ काढून नंतर ते वरून टाकतात? किती येते इथं? का बरं? ते जुनं संपलं, ते जुने कर्म संपून टाका पहिले, भोगा त्याला. किती जणांची तयारी आहे भोगायची? चला भोगेंगे सर अभी, चला भागेंगे नाही भोगेंगे. समज में आया? एक अशाच मेसेज ट्रेनिंग अटेंड करून गेल्या, नंतर नवरा हाणायला लागला. नवऱ्याला म्हणली इथून मागं तुम्ही जेवढं मला मारलंय ना, खरंच माझी चूक होती. इथून मागच्या जन्मात कुठंतरी मी तुम्हाला लई त्रास दिलाय म्हणून तुम्ही मला त्रास देऊ राहिलात, आणि जेवढा द्यायचा आहे ना तेवढा पटापटा देऊन टाका, मी काहीच करणार नाही. जेवढं हाणायचं ना त्याच्यानंतर नवऱ्याने हाणणंच बंद केलं सर म्हणले. ॲक्सेप्ट केलं. बघा बघा, त्यांना समजून घ्या, मग बघा लाईफ आपली चेंज होऊ शकते. येते लक्षात? लोक अपमान नाही करत, लोक फक्त शब्द देतात. तुमचा अहंकार तुम्हाला अपमानित करतो. लोकांचे स्टेटस तुम्हाला दुःख नाही देत, तुम्ही त्या स्टेटसकडे त्या नजरेने पाहतात म्हणून तुम्हाला दुःख देते. लोकांचा SMS तुम्हाला हार्ट नाही करत, तुम्ही तो SMS रीड ट्रायंगलने करतायत म्हणून ते हार्ट होऊ राहिले. येते का लक्षात? आज कुणाची तरी सांगण्यामुळं जर आपण एखाद्याचं कॅरेक्टर पूर्णपणे बघत असतो, तर मला सांगा बरं, म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे कर्म. चांगले करूया, आपण सत्कर्म करूया, समाजात आनंद पसरूया. अरे कोणी प्रोडक्ट घेईल, कोणी नाही घेईल, कोणी जॉईन झाला नाही झाला ना तरी चालेल, पण आपण लोकांची सेवा करू सर, करू आपण सेवा. जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येतील तेव्हा मनाला सांगा, हे निगेटिव्ह विचार मनाला तुझे माझं स्वप्न मोठं आहे तुझ्या विचाराशिवाय, तुझ्या विचारापेक्षा, हे त्यांना बोललं गेलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला लोक त्रास देतात ना, ते त्रास का देत आहेत? आपलं प्रारब्ध खराब आहे, आपले कर्म खराब आहेत, त्याला सहन नाही केलं आपण त्यांना पण त्रास द्यायला लागलो, तर ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होईल का? आणखीन वाढत जाईल. बरोबर ना? ह्या बिलीफला ॲक्सेप्ट करणं अवघड आहे, पण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. समज में आया? प्रॅक्टिस करूया, काय प्रॉब्लेम आहे? ह्या जगात शत्रुत्व संपवण्यासाठी एकच पर्याय आहे, प्रेम. काय आहे? प्रेम. नकारात्मक गोष्टींना संपवायचं असेल तर तुम्हाला सकारात्मक राहावं. घाणीने घाण, चिखलाने चिखल साफ होईल का? रेंदडीने रेंदडी साफ होईल का? पाणी पाहिजे त्याला. येस ऑर नो? केस वाढल्यानंतर मुंडकं कट करतात का केस कट करतात? नख वाढल्यावर बोट, मग नख ना. काही जेव्हा घडतं ना मिसअंडरस्टँडिंग, छोटे मोठे, ते इश्यू सॉल्व करा, झुका. मी एकूण 6 दाखवतो इंग्लिशमधले. किती? मला एकूण 6 दिसतात, तुम्हाला किती दिसणार? किती दिसतील? तुम्ही राईट आहेत आणि मी पण. तुम्ही हत्ती कुठून बघताय? पाठीमागून बघताय म्हणून तुम्हाला शेपूट दिसतोय आणि मला त्याची सोंड दिसतीये. हत्ती दोघं वेणी पाहू राहिलेत. चुकीचं कोणीच नाहीये, माणूस चुकीचा नाहीये, फक्त त्या काळ चुकीचा आहे. वी आर ऑल टेम्पररी. वी आर हिअर ओनली बिकॉज ऑफ आवर पास्ट कर्मा, अँड टुडे वी हॅव चान्स टू परफॉर्म गुड कर्मा. समज में आया? बॅड और गुड हे दोनों बी कर्मा बॅड आहे. पुण्याचं फळ भोगायला पण तुम्हाला या जन्म मृत्यू जरा व्याधीमध्ये जावं लागतं. पुनरपी जननी पुनरपी मरणी जठरे शयनम. म्हणजे काय? पुन्हा पुन्हा गर्भात जन्माला यायचं आणि त्या जठरामध्ये शयन करायचं, म्हणजे पवायचं. आलं की लक्षात? हे अवघड आहे. जन्म अवघड आहे, मृत्यू अवघड आहे, म्हातारा आपण अवघड आहे. म्हणून हे जीवन आपण कॉन्शियसली जगलो पाहिजे. पुन्हा या शरीर कधीच भेटणार नाही. सगळ्या ओळखी इथं फिनिश होऊन जाते आणि कधी एक्झिट व्हावं लागेल काहीच कळणार नाहीये.